पुणे पालिकेने आरसीसी क्लासवर तोडक कारवाई केली आहे। डेक्कन भागातल्या मोठेगावकर क्लासवरती बुलडोजर चालवलाय। पुण्यातल्या आरसीसी क्लासचं अनधिकृत बांधकाम पाडायला पालिकेने सुरुवात केली आहे। अतिक्रमण विभागाने क्लासवर आधी नोटीस चिकटवली होती। पुणे महापालिकेच्या धडक कारवाईने आता सगळीकडे चर्चा होती आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, काय घडतंय पुण्यात? अगदी बरोबर आहे। आरसीसी क्लासेस जो पुण्यातल्या डेक्कन भागामध्ये सुरू होता मोठेगावकरचा, त्याच्या ज्या क्लासच्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मोठेगावकर आरसीसी सरांच्या अशा पद्धतीचे बोर्ड आपल्याला दिसतात आणि याच वरच्या इमारतीत आपण गेलो तर आपल्याला जे क्लासेस आहेत ते या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतं। जिथे कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेनं केल्याची माहिती आहे। ज्या ठिकाणी हे क्लासेस चालतात त्या ठिकाणी जे विनापरवाना आरसीसीचं जे काम या ठिकाणी चालत होतं, क्लासेसचं जे काम चालत होतं, तिथे पुणे मनपानं काय नोटीस लावलेली आहे ती आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत। हा तो मजला आहे ज्या मजल्यावरती पुणे महानगरपालिकेनं ही नोटीस लावलेली आहे, ज्याच्यावरती लिहिलं गेलेलं आहे की या सगळ्या परिसरामध्ये जे आरसीसी मोठेगावकर सरांचे क्लासेस चालतात या सगळ्या परिसरात कुठल्याही पद्धतीची रीतसर पूर्व परवानगी न घेता हे क्लासेस या ठिकाणी सुरू असल्याचं आढळून आलं आणि म्हणून या ठिकाणी आरसीसीचं जे क्लासेस पुण्यातल्या डेक्कन परिसरातलं मोठेगावकरांचे जे क्लासेस होते ते या ठिकाणी सील केल्याचं आपण बघतो आहोत। आणि या सगळ्या भागामध्ये आपण जर बघितलं असेल तर या परिसरात अनेक दिवसांपासून जे क्लासेस सुरू होते हे सगळे क्लासेस ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आरसीसीचे क्लासेस आपल्याला बघायला मिळत होते, मोठेगावकरचे जे क्लास बघायला मिळत होते त्या अटक केल्यानंतर हे सगळे क्लासेस बंद देखील केले गेलेले आहेत। आपण खाली जर गेलं तर ग्राउंड फ्लोअरला इथे मोठी कारवाई पुणे मनपाने केली आहे। त्यामध्ये जी सगळी क्लासेस साठी वापरली जाणारी जागा होती त्याच्यावर देखील कारवाई केल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि तशी दृश्य देखील आपल्याला बघायला मिळतील। आपण जर तर पुणे महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। आधी नोटीस त्यांनी चिकटवली आणि त्यानंतर ही तोडक कारवाई करण्यात आली आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या अपडेट बद्दल।